शाही स्नान होणाऱ्या कुशावर्त तीर्थाच्या पाण्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी। शाही स्नानापूर्वी कुशावर्ताचं पाणी स्वच्छ करण्याचे आदेश। कुंभमेळा पाहणीपूर्वी फडणवीसांकडून त्र्यंबकेश्वराचा महाअभिषेक। नागपुरात पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतली संचारबंदी उठवली। सलग 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम। भाजपमध्ये अडवाणींची अवस्था शहाजहानसारखी, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। भाजपने जनतेला जात्यंध बनवण्याची प्रयोगशाळा काढल्याचा आरोप। बाळासाहेबांनी कबर न खोदताही औरंगजेबाची निशाणी पुसल्याचा दावा। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर। न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे निर्देश। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज सकाळी दादरमध्ये महत्त्वाची बैठक। मुंबई अध्यक्षांसह 3 नव्या उपाध्यक्षांची घोषणा अपेक्षित। राज ठाकरेंच्या उपस्थितीत केंद्रीय समितीचीही फेररचना। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। मंत्री भरत गोगावले आणि योगेश कदम आज घेणार कडूंची भेट। फडणवीसांचा फोन आल्यावर आंदोलकांचा जल्लोष। अकोल्यात सायकलच्या दुकानातून 1,15,00,000ची रोकड जप्त। रक्कम हवालाची असल्याचा संशय। दुकानदाराला हिशेब देता न आल्यानं पोलीस प्राप्तिकर विभागाचीही घेणार मदत। शंभूराज देसाईंच्या दौलतनगर मरळी साखर कारखान्याला रात्री भीषण आग। जवळपास 2.5 ते 3 तास अग्नितांडव। कृष्णा हॉस्पिटल, जयवंत शुगरसह कराड पालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। भंडाऱ्याच्या साकोलीत पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा धुमाकूळ। 12 कोंबड्या फस्त केल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। आयपीएलच्या पहिल्या सामन्यात बंगळुरूचा गतविजेत्या कोलकात्यावर 7 विकेट्सने विजय। कोहलीचं शानदार अर्धशतक। आज हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नई, मुंबई यांच्यात सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।